मॅक्झिमम फ्रेंड्स मला विचारतात की तुला घरात एकटं असं बोर होत नाही का आफ्टर प्रेग्नेन्सी किंवा जॉब सोडल्यानंतर. बट असं काहीच नाही आहे, ते तर तुम्हाला समजेलच. हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचं सगळं आवरल्यानंतर फेसवॉश करायला मात्र मी विसरत नाही, कारण पिगमेंटेशनचा त्रास होत होता आणि खूप वाढलेले होते आणि या फेसवॉशमुळे माझा फेस खूप क्लीन झालेला आहे. असे शेंगदाणे रात्री भिजत घातलेले होते आणि ते मात्र मी खायला विसरत नाही. झाडामध्ये खूप कचरा झालेला होता म्हणून ते थोडं क्लीन वगैरे करून घेतलं. आणि चहा प्यायला कोण विसरणार नाही. आजकाल चहा मात्र माझा हातचा खूप छान व्हायला लागला आणि मी ते प्यायला विसरत नाही. देवाची पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि आरव दादा इतका छान अभ्यास करत होता, मला खूप कौतुक वाटत होतं, कारण आज हा अभ्यास करताना दिसत होता. आज सायंकाळी जेवण तर बनवायचं नव्हतं म्हणून खूप दिवसापासून विचार केलेला होता की कपाट आवरायचं आहे, म्हणून आज तो दिवस निघालाच. आणि माझे कपडे इतके होते, एवढे कपडे असूनसुद्धा मी शुभमला बोलते मला काहीच कपडे नाही. बाहेरून पार्सल आणायचं होतं आमच्यासाठी म्हणून सात्विकसाठी अशा प्रकारे अंडा ऑमलेट आणि राईस खाऊ दिलेला होता. खूप दिवसानंतर हा क्रिसमसचा ड्रेस दिसला होता म्हणून सात्विकला घालून थोडे फोटोज वगैरे काढले. रात्री बिर्याणी आणि चायनीज खाऊन आम्ही मस्त असं जेवण केलं आणि आईकडेच जेवण केलेलं होतं. 1:30 वाजता घरी आलो आणि आमचा दिवस असा संपला. बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.